दिवाळीसाठी खास बाहेरनं एकदम छान कुरकुरीत आणि आतनं एकदम मधुर आणि भरपूर सारण भरलेल्या अशा ह्या करंज्यांची परफेक्ट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी इथे 2 वाट्या सुक्कं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि जर का वजनी प्रमाणात बघाल तर हे 200 ग्रॅम सुक्कं खोबरं आहे. आता हे व्यवस्थित आपण सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ते सोनेरी रंगावर येत नाही आणि छान कुरकुरीत होत नाही. खोबरं भाजताना मध्यम आचेवर आणि सतत परतत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते अजिबात करपणार नाही. आणि आता आपल्याला तुम्ही बघू शकता आपलं खोबरं अगदी छान भाजलेलं आहे आणि आता मी एका मोठ्या परातीमध्ये हे काढून ठेवते. तुम्ही बघू शकता खोबरं अगदी हाताने असं चुरल्यावर त्याचा अगदी छान चुरा होतो आहे म्हणजे खोबरं अगदी छान कुरकुरीत झालेलं आहे. आता आपण त्याच कढईमध्ये 2 टीस्पून मी इथे घेतलेलं आहे तूप. जास्त तूप आपल्याला इथे वापरायचं नाही आहे. तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक रवा. वजनी प्रमाणात बघाल तर हा 100 ग्रॅम रवा आहे आणि आता आपल्याला हा रवा पण मध्यम गॅसवर अगदी छान बदामी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजत आला ना की त्याचा छान असा सुगंध येतो आणि त्याचा रंगसुद्धा छान बदलतो. 5-7 मिनटं हा रवा मी छान भाजून घेतलेला आहे. रव्याचा रंग छान बदललेला आहे आणि आता हा भाजलेला रवासुद्धा आपण ह्या परातीतच काढून घ्यायचा ज्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं काढून घेतलेलं आहे. सर्व रवा व्यवस्थित ह्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण हे थोडंसं मिक्स करूया. आता या सारणासाठी आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडासा सुकामेवा घालणार आहे. तर थोडेसे बारीक चिरलेले काजू, बारीक चिरलेले बदाम, थोडीशी चारोळी यामध्ये घातलेली आहे आणि आता थोडेसे मनुकेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि आता हे सुद्धा मीडियम फ्लेमवर चांगलं छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. त्याचा रंग छान सोनेरी आला पाहिजे, फार जास्त करपवू नका. गॅस इथे सुद्धा आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आता आपले हे ड्रायफ्रूटसुद्धा भाजून झालेले आहेत. तर इथेच मी 2 टीस्पून खसखस घेतलेली आहे आणि खसखससुद्धा आपल्याला छान भाजायचे जोपर्यंत ती छान तडतडत नाही. आता आपली खसखससुद्धा छान तडतडायला लागलेली आहे. तर आता मी हे सर्व जिन्नस एकत्र छान भाजून घेतलं, गॅस बंद केला आणि हे सुद्धा आता जे सुकामेवा आहे ह्याच परातीमध्ये एकत्र आपल्याला ह्यामध्येच घालायचं आहे. तर आपलं सर्व जिन्नस जे होतं ते छान भाजून झालेलं आहे आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि हाताने असं ना थोडंसं मिक्स करायचं आणि मिक्स करता करता थोडंसं ते चुरायचं म्हणजे जो खोबरं, रवा आणि सर्व जे आहे ना ते सर्व जिन्नस छान एकजीव होईल. तर अशा प्रकारे खोबरंसुद्धा छान बारीक झालेलं आहे आणि सर्व मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. त्यामध्ये इथे मी 1.5 टीस्पून घेतलेली आहे वेलची पावडर आणि आपण ज्या वाटीच्या मापाने सर्व जिन्नस घेतले आहेत त्याच वाटीच्या मापाने इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. थोडीशी वरपर्यंत भरून घ्यायची आणि जर का वजनी प्रमाणात बघाल ना तर ही 150 ग्रॅम पिठी साखर आहे. तर आता हे व्यवस्थित असं पुन्हा थोडी थोडी साखर घालून साखरेमधले काही गुठळ्या असतील त्या काढून हळूहळू मिक्स करून घ्यायचं. सर्व जिन्नस छान असं एकजीव करून घेऊया आता. आणि जोपर्यंत सर्व जिन्नस मी एकत्र करते आहे तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की यावर्षी दिवाळीला तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवलेले आहेत आणि फराळातला सर्वात आवडता तुमचा पदार्थ कोणता आहे. तर आता हे सर्व जिन्नस मिक्स झालेलं आहे, आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण पारीसाठी पुढची तयारी करूया. तर इथे मी त्याच वाटीच्या मापाने 2 वाट्या घेतलेला आहे मैदा म्हणजे वजनी प्रमाणात 400 ग्रॅम मैदा आहे आणि इथे मी घेतलेला आहे पाव वाटी बारीक रवा किंवा 2 टेबलस्पून बारीक रवा आणि वजनी प्रमाणात हा 50 ग्रॅम रवा आहे. तर इथे मी एक मोठा चमचा साजूक तूप छान गरम केलेला आहे. रवा आणि मैदा एकत्र छान करूया, हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता यावर गरम केलेलं तूप जे आहे ना ते आपल्याला मोहन म्हणून घालायचं आहे. त्यामुळे आपले जे आवरण जे आहे ना करंजीचं ते अगदी छान कुरकुरीत होतं. आणि आता आपल्याला हे सर्व चमच्याने सुरुवातीला मी मिक्स करते कारण तूप गरम होतं. त्यानंतर आपल्याला हाताने सर्व जे तूप आहे ना ते छान असं पिठाला लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता जे पीठ आहे ना अगदी छान ब्रेड क्रमसारखं ना असं होतं आणि तोपर्यंत आपल्याला प्रत्येक कणाकणाला त्या तुपाचा स्पर्श झाला पाहिजे. अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे.
तर आपल्याला हे पीठ मळायला केवढं पाणी लागेल हे मी तुम्हाला नंतर सांगते, ज्यावेळेला आपलं हे पीठ मळून येईल, म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल की तुम्हाला किती पाणी लागणार आहे. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेत आहे. तर जो आपल्याला ना फार जास्त मऊ पीठ मळायचं नाही, आपल्याला फार घट्टही पीठ मळायचं नाही, तर आपल्याला मीडियम पण घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं हे पीठ मळून झालं आहे. तर मला हे पीठ मळायला पाऊण वाटी, ज्या वाटीच्या मापाने आपण मैदा घेतला आहे ना, त्या वाटीच्या मापाने पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. तर आपलं हे छान पीठ मळून झालं ना की त्यावर मी असा एक ओला कपडा घालून ठेवलेला आहे आणि पुन्हा ते व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास आता हे चांगलं भिजू देऊया. तर ते बाजूला ठेवून देऊया. तर अर्धा पाऊण तासाने आता आपलं करंजी करायला घ्यायची आहे. तर हे आपलं पीठ बघून घेऊया. तर ते छान असं मुरलेलं आहे. पुन्हा थोडंसं आपण ते मळून घेऊया आणि आपल्याला जे आहेत ना तर गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी अगदी छोटे छोटे गोळे न करता मोठे मोठे गोळे करून घेणार आहे या पिठाचे, आणि त्यामुळे आपल्याला ना बरेचसे लाट्या एकत्र छान लाटता येतील. तर एक मोठा गोळा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छान गोळा करून घेतलेला आहे आणि बाकीचे गोळेसुद्धा अशाच प्रकारे केलेले आहे. जे बाकीचं पीठ आहे ना ते आपल्याला लगेचच झाकून ठेवायचं आहे त्याच ओल्या कपड्याखाली, नाहीतर पीठ सुकू शकतं आणि नंतर आपले करंज्याची जी पारी आहे ना ती व्यवस्थित होणार नाही. त्यातला एक गोळा घेतला, बाकीचे गोळे झाकून ठेवले आणि आपल्याला एक मोठीच्या मोठी अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला काय होईल ना, आपल्याला फार छोट्या छोट्या असे वेगवेगळ्या पुऱ्यासारखं लाटावं लागणार नाही. ते एक मोठी पारी मी बनवून घेतलेली आहे आणि इथे मी मोठा डब्बा घेतलेला आहे. ज्या आकाराच्या मापाने तुम्हाला बनवायच्यात करंज्या त्याप्रमाणे तुम्ही एखादा डब्बा, झाकण किंवा कटरसुद्धा असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल ना की सर्व करंज्या एकतर एकाच मापाच्या होतील आणि आपल्याला एवढ्या सर्व ज्या लाट्या आहेत ना त्या लाटाव्या लागणार नाहीत. तर अशा प्रकारे हे सर्व तुम्ही बघू शकता. मी सर्व लाट्यांना 1, 2, 2, 3, 3 गोळ्याच्या सुरुवातीला करून घेतल्या, म्हणजे आपल्याला ते बरं पडतं आणि आपण पटापट करंज्या करू शकतो. आता ह्या सर्व ज्या आहेत ना लाट्या त्या एकत्र एका प्लेटमध्ये ठेवूया. आणि हासुद्धा आपल्याला झाकून ठेवायच्यात करायच्या आधी, नाहीतर काय होतं ह्यासुद्धा सुकू शकतात आणि करंजी ज्यावेळेला आपण बनवतो त्यावेळेला ती फुटू शकते आणि ती व्यवस्थित चिकटणारही नाही. तर यातली एक लाटी घेतलेली आहे आणि त्यावर मी करंजीचं 1 चमचा सारण घेतलेलं आहे. सगळ्या बाजूने ते व्यवस्थित एकत्र करून घेतलं, म्हणजे कुठूनही ते आजूबाजूला पसरणार नाही. आणि त्यानंतर थोडंसं हलकंसं एक पाण्याचा हात लावला आणि ही जी करंजी आहे ना ती अशा प्रकारे बंद केलेली आहे. छान दाबून ती अशी बंद करूया. आणि ही जी लाटी आहे ना मी फार पातळ केलेली नाही आहे आणि फार जाडही केलेली नाही, तर मीडियम अशी पारी हिची केलेली आहे. चिरणीने थोडंसं मी इथे कापून घेतलेला आहे जो एक्सेस पार्ट आहे, नाहीतर मला पिठाचा भाग जास्त राहतो. आणि त्यानंतर अशा प्रकारे फोर्कने मी त्याला छान अशी डिझाईन दिलेली आहे. दोन्ही बाजूनी करू शकता किंवा जर का तुमच्याकडे साचा असेल ना तर साच्याने सुद्धा तुम्ही करंजी करू शकता. एकदम उत्तम पर्याय आहे तो, त्यामुळे अगदी करंज्या पटापट होतात. आता जसे जसे तुम्ही करंजी करत जाल ना तसं तसं त्यासुद्धा कपड्याखाली झाकून ठेवा, तर त्यासुद्धा सुकू शकतात, कारण मैद्याचं पीठ आहे आणि आपल्या करंज्या नंतर फुटू शकतात. तर जसं तिथे मी तेल तापत ठेवलं होतं, तेल थोडंसं कडकडीत करायचं आणि त्यानंतर करंज्या घालायच्या आहेत त्या तेलामध्ये घालायच्या आणि त्यानंतर गॅस लगेचच मीडियमवर करायचा आणि मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनटं आपल्याला त्या छान अशा दोन्ही बाजूने खरपूस अशा तळून घ्यायच्यात. तर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायच्या आहेत. फार जास्त अशा काळपट करायच्या नाही आहेत. छान सोनेरी रंग आला 6-7 मिनटं छान अशा त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या, म्हणजे पारी जी आहे ना ती छान कुरकुरीत होते. अगदीच पटकन तुम्ही जर का फास्ट गॅसवर केलं तर पारी जी आहे ना ती नंतर नरम पडू शकते. त्याचप्रमाणे करंजीचा रंगसुद्धा व्यवस्थित येत नाही. तर आता आपले सर्व करंज्या मी अशाच प्रकारे छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या करंज्या ज्या तळून झाल्यानंतर त्या व्यवस्थित पसरून परातीमध्ये छान थंड होऊ द्यायच्या आहेत आणि त्या थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्या करंज्या अगदी महिनाभरसुद्धा छान कुरकुरीत राहतात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ह्या दिवाळीला ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रितिका सावंत किचनला यूट्यूबवर आणि फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा.